पायरी एकदा आपण वर चढलो, एक पायरी वर चढलो, त्याच्या पुढची पायरी अशी आहे की लवकरात लवकर निदान आणि उपचार. की आहे अपंगत्व, पण त्याच्यावर नक्की काय कारण आहे, नक्की त्याचं निदान काय आहे, त्यावर काही वैद्यकीय उपचार आहेत का, आणि ते उपचार जितक्या लवकरात लवकर सुरू केले गेले तर कमीत कमी ज्या लेवलचं अपंगत्व आहे त्यापेक्षा ते वाढत नाही असं होऊ शकतं. अर्थात इतके प्रकार आहेत की नेहमीच आपण दुरुस्त होईल किंवा बरं होईल असं नाही म्हणू शकत. त्याच्यामुळे स्वीकार ही तर पहिली पायरी आहे, जे आहे ते स्वीकार. दुसरी पायरी ही आहे की आपण लवकरात लवकर उपचार सुरू करायचे आणि त्याचे निदान आणि उपचार हे लवकरात लवकर. तिसरी पायरी आहे शिक्षण, कारण शिक्षणानेच विकास होतो. आता दिव्यांगांचं शिक्षण म्हटलं तर प्रत्येक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या दिव्यांगांच्या क्षमता वेगवेगळ्या असतात. त्यामुळे त्यांना सरसकट शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण दिलं जाऊ शकत नाही. ब्लाइंड व्यक्तीची कम्युनिकेशन, ब्लाइंड किंवा डेफ अँड डममध्ये कम्युनिकेशनचा प्रश्न असतो. त्यामुळे आपल्याला खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या मुलांना शिक्षण द्यावं लागतं आणि ही योग्य शिक्षण पद्धती निवडणं ही तिसरी महत्त्वाची पायरी आहे की पुनर्वसनामध्ये जी व्यक्ती अपंग आहे त्या व्यक्तीला कशा प्रकारचं शिक्षण योग्य असेल ते शिक्षण तज्ज्ञांकडनं त्याची माहिती करून घेणं, त्याचं असेसमेंट करून घेणं आणि त्या पद्धतीच्या शिक्षणामध्ये टाकणं, ही झाली तिसरी पायरी. चौथी पायरी आहे सामाजिकरण, कारण कोणतीच व्यक्ती ही समाजात एकटी नसते. त्यामुळे बाकीच्या आपल्या सभोवतालच्या, आपल्या कुटुंबातल्या, आपल्या शेजारपाजारमध्ये, आपल्या मित्रमंडळींमध्ये कसं वागायचं, काय वागायचं, त्यांना न्यूनगंड येऊ नये. म्हणजे हे समाजीकरणाची प्रक्रिया दोन्ही बाजूनी आहे. एका बाजूने आहे की समाजाने त्यांना कसं वागवावं, समाजाने त्यांची अवहेलना करू नये, समाजाने त्यांना सन्मानाने वागवावं. त्याचबरोबर त्या व्यक्तीने स्वतःचा आत्मसन्मान ठेवायचा आणि स्वतः दुसऱ्यांच्याबरोबर जोडून घेण्याची प्रक्रिया, म्हणजे आपण एक समाजाचा भाग आहे हे करायचं. म्हणजे तो एक समाजाचा, त्याला आपण म्हणतो समावेश, स्वीकार, समावेश. आणि त्यानंतर येतं सक्षमीकरण. समाजीकरणानंतरचं जे सोपान आहे तो म्हणजे सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास. एक शिक्षण तर एक भाग झाला, फॉर्मल शिक्षण किंवा हे. त्यानंतर काही व्यक्ती अशा असतात की जे शिक्षण नाही घेऊ शकत. आपल्या ठराविक पद्धतीमुळे 10वी झालं, 12वी झालं, BA झालं, MA झालं किंवा इंजिनियर, डॉक्टर, हे जे आपण सर्वसाधारण मुलांसाठी करिअरचा विचार करतो तसं नाही करू शकत. पण प्रत्येकामध्ये काहीतरी कौशल्य असतं आणि ते कौशल्य शोधून काढणं, त्या कौशल्यासाठी विशेष मेहनत घेणं, त्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं, ही म्हणजे दिव्यांगांसाठी खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे. कारण त्याला सर्वसाधारणपणे आपण म्हणतो की तो खूप अक्षम आहे, त्याला काही येत नाही, त्याला हे जमत नाही, त्याला ते जमत नाही. काय जमत नाही हे तर दिसतच असतं, पण काय जमू शकतं आहे ह्याचा शोध घेणं आणि त्याप्रमाणे त्यांना ती संधी उपलब्ध करून देणं, ही झाली पुढची पायरी. म्हणजे हे झालं कौशल्य विकास. या कौशल्य विकासात दुसरं हे पण होतं की आपण समाजात कसं वागावं, थोडं बहुत आपलं म्हणजे आपल्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला कुणाची मदत न करता आपण कसं वागू शकतो. तर हा कौशल्य विकास पालकांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने झाला पाहिजे. याच्या पुढची पायरी म्हणजे आर्थिक सक्षमता. आणि आर्थिक सक्षमतेसाठी हा कौशल्य विकास किंवा म्हणजे कौशल्य विकास हा आर्थिक सक्षमतेसाठी असावा, असू शकतो, पण कधी कधी तो नसू पण शकतो. एखाद्या वेळेस एखाद्या मुलाचे पालक म्हणतील नाही आम्हाला पैसे मिळवायची गरज नाही आहे, पण तरीसुद्धा त्या मुलाला कौशल्य विकास आवश्यक असतो, कारण त्या मुलाचं मन रिकामं राहता कामा नये. तेवढ्यासाठी तरी त्याला कुठलं तरी कौशल्य हवं आणि त्या कौशल्याचं ॲप्रिसिएशन हवं. कदाचित पैसे मिळवायची गरज नसली तरी, पण सर्वांनाच हे शक्य नसतं. त्यामुळे पुढे येतं एक आर्थिक म्हणजे आर्थिक सक्षमता किंवा म्हणजे आर्थिक स्वावलंबन. तर ही झाली आर्थिक स्वावलंबन. आणि ते आल्यानंतर सर्वात वरचा सोपान म्हणजे सर्वात उत्तम, सर्वात जी वरची ज्याला म्हणतो कळस म्हणून, कळस आहे की समाजात जर पूर्णपणे समाविष्ट व्हायचं असेल तर आपण एक कुटुंब म्हणजे त्याचं लग्न झालं पाहिजे, विवाह होऊन त्याची जोडीदार, पत्नी म्हणा, पती म्हणा, त्याच्यानंतर त्यांचं संसार, त्यांची मुलं, हे सगळं एक समाजाचा भाग झाला पाहिजे. ही अगदी सर्वात वरची पायरी आहे. तर असे हे 7 पायऱ्या आहेत पुनर्वसनाच्या. आणि म्हणजे हे सगळं मी आत्ता ह्याच्यासाठी सांगते की गेल्या जितक्याही वर्षांपासून मी इंद्रधनुचं काम पाहते आहे, खूप
दुरून जवळून काम तर मी पाहते, मला कल्पना आहे मी खूप कधी येऊन खूप जबाबदारी घेत नाही याची मला कल्पना आहे. पण ह्यापैकी पहिल्या 2 पायऱ्या सोडल्या तर आपण शिक्षणासाठी दत्तक पालक योजनेमधून शिक्षणासाठी मुलांना मदत करतो, म्हणजे 3ऱ्या पायरीपासून आपण शिक्षणाला मदत करतो. 4थी पायरी सामाजिकरण. सामाजिकरणासाठी राखीचा कार्यक्रम किंवा तिळगुळाचा कार्यक्रम हा शाळांमधून आपण घेतो, तिथे मुलांशी आपण बोलतो, संवाद साधतो. हा एक सामाजिकरणाचा भाग आहे. पुढचा आहे कौशल्य विकास. कौशल्य विकासासाठी सुद्धा मुलांना आपण काही सिलाई मशीन देतो किंवा काही त्यांना शिक्षण घ्यायचं असेल, कम्प्युटर शिक्षण घ्यायचं असेल, त्यासाठी आपण त्यांना मदत करतो. त्याच्यामुळे कौशल्य विकासामध्येही सहभाग आहे. त्यानंतर आर्थिक स्वावलंबनासाठी जसा हा आजचा जो कार्यक्रम आहे की आपण एक व्यासपीठ देतो की जे उद्योजक असतील किंवा ज्यांना विक्री करायची आहे त्यांच्यासाठी एक व्यासपीठ देतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात जो वरची पायरी आहे जी म्हणजे कुटुंब, म्हणजे आपलं एक कुटुंब हे व्हावं आणि त्यासाठी सुद्धा इंद्रधनू विवाह म्हणजे हे दिव्यांगांच्या विवाहासाठी प्रयत्न करते आणि हा एक खूप युनिक हे आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणता येईल की इंद्रधनूचे जे दिव्यांग पुनर्वसनाचे प्रयत्न आहेत ते या वेगळ्या वेगळ्या सोपानावर अनेक वर्षांपासून अत्यंत निष्ठेने, अत्यंत नियमितपणे सुरू आहेत. आधीची लोकं त्यांनी पायंडा पाडून दिलेला आहे, नवीन लोकं येतात आणि तो पायंडा तितक्याच निष्ठेने आणि तितक्याच नियमितपणे ते सगळे प्रयत्न सुरू ठेवतात. ही खरंच एक खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि म्हणूनच इंद्रधनुच्या सर्व सदस्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि अर्थात जे आज ज्यांनी इथे ठेवलेले आहेत, स्टॉल्स ठेवलेले आहेत, त्यांचं देखील अभिनंदन. आणि यानंतर आपल्याला म्हणजे खरं म्हणजे सर्वांचंच अभिनंदन. पण एक बक्षीस समारंभाचा कार्यक्रम होणार आहे तर त्याच्याकडे आपण जाऊया, कारण त्याला सगळेजण वाट पाहतात आहेत, त्यामुळे ते यापेक्षा जास्त वेळ मी घेत नाही. धन्यवाद.